ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4 टक्स ब्लाऊजची संपूर्ण स्टिचिंग बघणार आहोत। हा जो मी घातलेला ब्लाऊज बघत आहात याच ब्लाऊजची स्टिचिंग आपण बघणार आहोत। सगळ्यात अगोदर हा ब्लाऊज तुम्ही बघून घ्या। शोल्डर, आर्म होल, त्याचबरोबर बॅक साईडला बघा, आर्म होलला आपल्याला कुठे चून वगैरे अजिबात मिळणार नाही। हा वेल्वेटचा ब्लाऊज आहे, पण तरी सुद्धा फिटिंग आणि फिनिशिंग परफेक्ट आलेली आहे। या पद्धतीचा ब्लाऊज तुम्हाला सुद्धा स्टिच करायला शिकायचा असेल तर चॅनलवरती याच्या कटिंगचा डिटेल व्हिडिओ अपलोड झालेले आहेत, जरूर बघा आणि या पद्धतीची स्टिचिंग तुम्ही सुद्धा शिका। तर या व्हिडिओमध्ये आपण या ब्लाऊजची स्टिचिंग बघणार आहोत आणि जर कोणी हा पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करून घ्या, कारण असे डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड होत असतात ते तुमच्याकडून मिस होणार नाहीत। ओके, तर बघा कसे बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की ताई बुटीक स्टाईल ब्लाऊज कसा स्टिच करायचा हे पण आम्हाला दाखवा। तर या व्हिडिओमध्ये तेच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे की आतून बाहेरून अगदी प्रोफेशनल मेथडनी ब्लाऊज कसा शिवला गेला पाहिजे, त्याचबरोबर आपल्याला इझी मेथडनी पण ब्लाऊज कसा शिवला गेला पाहिजे। या एकाच ब्लाऊजची मी 2 पद्धतीने तुम्हाला शिलाई दाखवणार आहे। या व्हिडिओमध्ये प्रोफेशनल मेथड दाखवणार आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये याची साधी सिंपल सोपी पद्धत दाखवणार आहे। तर दोनही पद्धती दाखवल्यामुळे ज्यांना कोणाला कोणत्या पद्धतीमध्ये शिवायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही ब्लाऊज स्टिच करून घेऊ शकता। ओके, तर हा ब्लाऊज बघून घ्या आणि अजून एकदा बघा, पाठीमागे आपला डीप आहे गळा, तरी सुद्धा ब्लाऊजला कुठेही आपण नॉट्स वगैरे न लावता शोल्डरला ब्लाऊज अगदी परफेक्ट झालेला आहे। त्याचबरोबर बॅक साईडला उंची, जी आपण म्हटलेलं की उंची कमी वगैरे होते, म्हणजे तुमच्या कमेंट येत होत्या की कमी होते ताई, वरून भरपूर कट होते त्याच्यामुळे, तर ब्लाऊजमध्ये प्रॉपर उंची कशी घ्यायची असते किंवा कशी मॅनेज करायची हे सुद्धा आपल्या कटिंगच्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेले आहे, त्यामुळे ते व्हिडिओ जरूर बघा। आणि त्याचबरोबर ब्लाऊज मास्टर क्लास चालू आहे, त्याचे डे 1 पासूनचे 1 बाय 1 व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला ब्लाऊजमध्ये कुठे काय कसं चेंज करायचं असतो, काय झाल्यानंतर कुठे आपण काय चेंजेस घ्यायचे असतात हे डिटेलमध्ये कळणार आहे। चला या व्हिडिओमध्ये आपण या ब्लाऊजची स्टिचिंग बघूया। तर बघा, या पद्धतीने मी हा मेन फॅब्रिकचा पोर्शन ठेवून घेतलेला आहे। याच्यावरती ज्या बुंद्या आहेत ना त्या एक साईडलाच आहेत, म्हणजे उलट सुलट नाही आहेत, एकाच बाजूला त्यांची दिशा आहे, त्यामुळे आपल्याला जे पॅटर्न्स ठेवायचे आहेत ते सुद्धा एकाच दिशेला ठेवावे लागणार आहेत। उलट सुलट ठेवून इथे आपल्याला चालणार नाही, यासाठी मी तुम्हाला ब्लाऊज पीसवरतीच डायरेक्ट हे पॅटर्न ठेवून दाखवलेले आहेत। इथे हाताच्या बाजूंना पण आपल्याला जोड देऊन बाही तयार करायची आहे, हे पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिकायला मिळणार आहे की ब्लाऊज पीसमध्ये जेव्हा जोड द्यायचा असतो हाताला तो कशा पद्धतीने द्यायचा असतो। तर या पद्धतीने मी हे सर्व पॅटर्न्स ठेवून घेतले आणि मेन फॅब्रिकवर मात्र जास्त अंतर घेऊन कटिंग करून घ्यायचं आहे। तर बंद बाजूला आपल्याला बॅक साईड यायला पाहिजे, त्यामुळे फोल्ड बाजूवरती मी बॅक साईडचा पोर्शन ठेवला, त्याच्याच खाली ठेवलेला आहे हा फ्रंट साईडचा पोर्शन। आता फ्रंट साईडच्या गळ्याचा पोर्शन राहतोय किंवा पुढे बॅक साईडच्या गळ्याचा पोर्शन राहतोय, त्याच्यामध्ये आपल्याला बाहीला जे जोड लागणार आहेत ते काढून घ्यायचे आहेत। तर इथे बघा, जर एक साईडलाच डिझाईन नसती तर या पद्धतीने पॅटर्न ठेवून आपण कटिंग घेऊ शकलो असतो आणि फॅब्रिक पण थोडंसं आपलं शिल्लक राहिलं असतं खालच्या बाजूला, पण इथे ब्लाऊजवर जी डिझाईन आहे ती त्या पद्धतीने नाही आहे, त्यामुळे हे ज्या बुंद्या आहेत त्या सिक्वेन्स त्यांचा वरच्या बाजूला यायला हवा असेल तर या पद्धतीनेच आपल्याला कटिंग घ्यावं लागेल। तुम्हाला सुद्धा या पद्धतीचे ब्लाऊज कटिंगसाठी येतील त्यावेळेला सेम मेथड वापरायची आहे, नाहीतर मग फ्रंट पार्टची डिझाईन वर जाणारी आणि बॅक पार्टची खाली येणारी असं काहीतरी होऊन जातं, तर तसं होऊ नये यासाठी काळजी घ्यायची आहे। आता हेच पॅटर्न आपण अस्तरवरती कट करून घेणार आहोत। अस्तरवरती बंद बाजूला पहिल्यांदा आपण बॅक पार्ट ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्या अपोजिट साईडला हाताचा पोर्शन ठेवायचा आहे, बाकीचे पार्ट तुम्ही मधल्यामध्ये कुठेही ॲडजस्ट करू शकता। इथे आपल्याला क्रॉस पट्टीमध्ये आणि आपला जो फ्रंटचा पार्ट आहे त्याच्यामध्ये खालच्या बाजूनी अर्धा इंच वाढवून मार्जिन घ्यायचं आहे, शिलाई मार्जिन, आणि सगळं मार्किंग करून घ्यायचं आहे। हाताला पण या फॅब्रिकमध्ये पण आपल्याला जोड द्यावा लागणार आहे। तर बघा, या पद्धतीने जोड घेऊन आपल्याला कट कसं स्टिच करायचं आहे हे डिटेल तुम्हाला शिकवणार आहे या व्हिडिओमध्ये। तर बघा, या पद्धतीने सर्व पार्ट्स पहिला ठेवून घ्यायचे, मार्किंग करून घ्यायचं आणि अस्तर बरोबर कट करताना कट टू कट कटिंग करायचं आहे। मेन फॅब्रिकवरती कट करताना मात्र थोडंसं मार्जिन त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि मग कट करायचं आहे, कारण एकतर आपलं फॅब्रिक आहे ते वेल्वेटचं फॅब्रिक आहे, त्याच्याबरोबर आपल्याला स्टिच करताना थोडं जास्ती
मेन फॅब्रिकपेक्षा म्हणजे अस्तरपेक्षा मेन फॅब्रिक असेल तरच ते प्रॉपर आपल्याला घेता येणार आहे. इथे अस्तर आपल्याला बघा ओपन बाजूवरती कोणते पार्ट ठेवलेले आहेत आणि फोल्ड बाजूवरती कोणते पार्ट ठेवलेले आहेत हे नीट लक्षपूर्वक बघा आणि मार्जिन कुठे कुठे वाढवलेलं आहे ते सुद्धा बघून कटिंग घ्यायचं आहे तुम्हाला. तर इथे आपण आता स्लीव्स बघणार आहोत कसं जोड द्यायचे आहेत ते. तर या पद्धतीने बरोबर जसं बघत आहात त्याप्रमाणे करत राहा, म्हणजे दोनही बाजूचे जोडही प्रॉपर येतील आणि शिलाई आतल्या बाजूत जाईल आणि सरळचे भाग वर राहतील. तर या पद्धतीने पिन्स लावून घेतल्या, एक टीप देऊन घ्यायची, त्यानंतर त्याच्यावरती प्रेस टीप देऊन घेतली. आता सेम अपोजिट हातावरती टीप देऊन घेतली आणि त्याच्या एक नख देऊन पुन्हा त्याच्यावरती प्रेस टीप देऊन घेतली. सेम दुसऱ्या बाजूला पण याच पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं आहे. यानंतर पॅटर्न ठेवून बाही कट करून घ्यायची एक्स्ट्राचं फॅब्रिक. आता हेच जे आपण हात कट करून घेतले ते मेन फॅब्रिकवर ठेवून घ्यायचं आहे आणि पहिले तर पिन्स लावून घ्यायचं जेणेकरून आपलं फॅब्रिक हलणार नाही आणि यानंतर कट करून घ्यायचं. सेम आत्ता जसे आपण एक्स्ट्रा जे बाहेरच्या बाजूला स्लीव्जना जॉईंट द्यायचे होते ते देऊन घेतलेले अस्तरवरती, त्याच पद्धतीने आपल्याला आता इथे मेन फॅब्रिकला पण जॉईंट्स देऊन घ्यायचे आहेत. तर खालच्या आणि वरच्या बाजूला बघा कसं कापड आलं पाहिजे हे नीट बघितल्याशिवाय तुम्हाला या गोष्टी कळणार नाहीत. इथे मी जसं दाखवत आहे त्या पद्धतीने करून घ्या आणि टीप देऊन घ्यायची आहे. इथे पण आपल्याला पहिल्यांदा तर एक 1/5 इंच किंवा अर्धा इंच शिलाई मार्जिन जसं तुम्हाला शक्य असणार आहे, जेवढं कापड अवेलेबल असणार आहे त्याच्यानुसार टीप देऊन घ्या आणि त्याच्यावरती प्रेस टीप देऊन घ्या. याच पद्धतीने दोन्ही बाजूंना आपल्याला जोड देऊन घ्यायचे आहेत. त्यानंतर जसं आपण अस्तर कट करून घेतलेलं आहे त्याच्या प्रमाणात आपल्याला थोडंसं एक्स्ट्रा कापड ठेवूनच मेन फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे. तर हे सर्व आपण बाही तयार करून घेतली. आता आपण याचा फ्रंट पार्ट बघूया आणि फ्रंट पार्ट अगोदर आपण याला बाही बरोबर आपल्याला अस्तर कसं जोडायचं आहे हे बघायचं आहे. तर याचा एक अस्तरचा पार्ट उचलून पुढे ठेवला, त्याच्यावरती 3ही पार्ट ठेवले. त्यानंतर मेन फॅब्रिक आणि अस्तर याचा एक पार्ट बाजूला ठेवायचा आणि एक पार्ट आपण तयार कसा करायचा हे बघणार आहोत. तर इथे बघा मेन फॅब्रिकचा सरळचा भाग वर आहे, त्याच्यावरती अस्तर आहे आणि खालच्या बाजूनी अर्धा इंचाची शिलाई आपण देऊन नॉचेस द्यायचे आहेत. खाली शिलाईचा भाग अस्तरच्या बाजूला राहील या पद्धतीने घ्यायचा आणि प्रेस टीप देऊन घ्यायची आहे. पुन्हा अस्तरचा भाग आतल्या बाजूला पलटायचा, खालच्या बाजूने मेन फॅब्रिकचा एक सूत किंवा 2 सूत असा पोर्शन बाहेर राहिला पाहिजे या पद्धतीने घ्यायचं आणि पूर्ण बघा ज्या पद्धतीने सेट केलेलं आहे त्या पद्धतीने सेट करत मोठी 5ची टीप देऊन आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर या पद्धतीने जुळवून घ्यायचं आहे. सेम दुसरा हातही याच पद्धतीने करून घ्यायचा, एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घ्यायचं आणि आता आपण याचा फ्रंट पार्ट कसा तयार करायचा हे डिटेलमध्ये बघूया. तर याच्यासाठी आपल्याला पहिला तर गळ्याच्या मेजरमेंटमध्ये स्ट्रीप काढून घ्यायची आहे आणि इस्त्री करून घ्यायची आहे आपल्याला. इथे इस्त्री केल्याशिवाय तर या इथे आता आहे याचा फ्रंट पार्टला आपण त्याच्या मापामध्ये चौकोनी गळ्याचा कॅनव्हास पेपर कट करून घेतला. याच्यानंतर अर्धा इंचाचं मार्जिन आपण याच्यावरती आखून घेतलं. इथे प्रेस करून हा आपल्याला याच्याबरोबर अटॅच करून घ्यायचा आहे कॅनव्हास पेपर आणि हा पोर्शन आपल्याला आता याच्याबरोबर स्टिच करायचा आहे. तर इथे यावरती आपल्याला सेट करायचं आहे. पहिल्यांदा इथे सेट करून घेते आणि इथे अर्धा इंचाची आपल्याला ही टीप देऊन घ्यायची आहे. तर या पद्धतीने मी इथे सेट करून घेतलं पिन्स लावून आणि मग आपल्याला इथे टीप देऊन घ्यायची. इथे आल्यानंतर दाब उचलायचा आहे, सुईचं टोक खालीच राहील आपलं आणि यानंतर आपल्याला कापड फिरवून घ्यायचं आहे. बरोबर तिथेच आपण आलोय का बघायचं त्या लाईनवरती आणि मग कापड फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर ही जी लाईन आपण आखलेली आहे याच लाईनवरती आपल्याला पुढेपर्यंत टीप देऊन घ्यायची, म्हणजे अर्धा इंचांची आपण आखून घेतलेली आहे. तर या पद्धतीने इथं हे स्टिच करून घेतलं. आता हे जे आतमधलं कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं. साधारण 1/5 इंच इतकं मार्जिन ठेवायचं आणि जास्तीचं कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे. यानंतर या पद्धतीने नॉचेस द्यायचे गळ्याला
आणि नॉचेस दिल्यानंतर हा भाग आपल्याला पुढच्या बाजूला पलटायचा आहे. तर हा पलटल्यानंतर इथे व्यवस्थित पहिला नखाने प्रेस करून घ्यायचं. आतमधलं जे फॅब्रिक आहे ते शिलाईच्या बाजूला राहणार आहे, म्हणजे अस्तरच्या बाजूला राहील. आणि या पद्धतीने इथे आपल्याला प्रेस टिप देऊन घ्यायची आहे. तर इथे कोण्यात आल्यानंतर या पद्धतीनं फॅब्रिक फिरवून घ्यायचं आणि मग पुढे कंटिन्यू टिप आपल्याला घ्यायची आहे. कोण्यामध्ये कट दिलेला असल्यामुळे अगदी इझीमध्ये इथे आपलं हे कापड आहे हे टर्न होतं, त्यामुळे कट्स व्यवस्थित देऊन घ्यायचे. आता हे या पद्धतीने होईल. तर बघा, हे जेव्हा टर्न होईल त्यावेळेला इथे कुठेही तुम्हाला कापड वगैरे खेचल्यासारखं होणार नाही. अगदी फिनिशिंगने आपला हा गळा तयार होईल. आता याच्यावरती आपल्याला इथे अगदी काठाची टीप आपल्याला इथे देऊन घ्यायची आहे गळ्याला. एक पायाच्या मार्जिनची टीप असंही म्हणतात याला. तर हे अस्तर वर कुठेही दिसलं नाही पाहिजे आणि मेन फॅब्रिक पण खालच्या बाजूला वळलं नाही पाहिजे. या पद्धतीने आपल्याला ही काठाची टीप देऊन घ्यायची आहे. तर आता ही टीप देऊन झाल्यानंतर बघा, हे आतल्या बाजूनं या पद्धतीनं असेल. आता जे आपलं मेन फॅब्रिक आहे ते बरोबर याबरोबर आपल्याला कट करून घ्यायचं आहे, कारण मी तुम्हाला हे सगळे टक्स आतल्या बाजूला कसे जातील या पद्धतीनं कशी शिलाई घ्यायची आहे ते दाखवणार आहे. तर हे जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते सगळं मी कट करून घेते आता. तर बघा, हे सर्व बाहेरचं एक्स्ट्राचं मार्जिन कट करून घेतलं. एक्स्ट्रा फॅब्रिक होतं ते. आता आपल्याला याच्यावरती टक्स मार्क करून घ्यायचे आहेत. आता हे टक्स मार्क करत असताना काय करायचं, हे जे आपले मेन टक्स आपण इथं मार्क केलेले आहेत ते आपल्याला डार्क करून घ्यायचे आहेत आणि ते या फॅब्रिकवर पण आपल्याला घ्यायचे आहेत. तर हे सर्व मी टक्स डार्क करून घेतले आणि आता हे आतल्या बाजूवर घेतले. आता हे मेन आपलं आहे फॅब्रिक ते याच्यावरती प्रेस केलं आणि असं टॅप करून घ्यायचं. तर आता या बाजूला मार्किंग तर हे व्यवस्थित तुम्हाला इथे प्रेस करावं लागेल या पद्धतीने, किंवा मार्किंग व्हील असतील, या मार्किंग व्हीलचा वापर करून तुम्हाला इथे मार्क करून घ्यावे लागतील. तर हा इथे मार्क झाल्यानंतर हा इथे आपल्याला टक्स मार्क करून घ्यायचा. ओके, यानंतर हा टक्स इथे ठेवायचा. फॅब्रिक याच्यावरती मार्किंग व्हील प्रेस करायची आणि हे सगळे टक्स आहेत ते आपल्याला या आपल्या मेन फॅब्रिकवरती पण मार्क करून घ्यायचे आहेत. सेम हे दोन्ही टक्स याच पद्धतीने मार्क करून घेऊया. तर सगळे डाट आपण या बाजूला पण उमटवून घेतले. आता हे आपण टक्स कसे घ्यायचे ते बघूयात. तर या पद्धतीने हा टक्स आपल्याला इथे उचलायचा, जसा आलेला आहे तो बरोबर याच्यावरती आणि याच्यावरती. इथे आपण जेव्हा पिन्स घेऊ त्यावेळेला बघायचं की आपला बॅक साईडला व्यवस्थित त्याच ठिकाणी आपली पिन जाते का, जिथे आपली बॅक साईडला इथे टिप किंवा मार्क केलेला आहे त्याचवरती. तर बघा, इथे ही गेली की समजायचं की आपला इथला पाठीमागची पण लाईन आपली बरोबर आलेली आहे. ओके, यानंतर या पद्धतीने इथे टक्स घ्यायचा. पिन्सचा वापर करा म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कुठंपर्यंत आपलं हे बॅक साईडचा पोर्शन सिलेक्ट व्हायला मदत होते. आणि स्टार्टिंगला लॉक करायची शिलाई आणि इथून वरती थोडंसं किंचित एक सूत किंवा 2 सूत अंतर असं थोडंसं वर यायचं छोटं असं हे करत, कारण हा मेन टक्स आहे तो थोडासा मोठा असल्यामुळे इथे टोक वगैरे येण्याची शक्यता असते. तर ती येऊ न देता थोडासा पुढेपर्यंत असा टक्स घ्यायचा हा. आणि इथे आल्यानंतर हा लॉक करायचा आणि मग बाहेर घ्यायचा आहे. तर ह्या पद्धतीने हा टक्स देऊन घेतला. त्याच्यानंतर हा आपला सेंटर टक्स आहे. सेंटर टक्स पण याच पद्धतीने आपल्याला घ्यायचा. पिन्स घ्यायच्या आणि इथून आतमध्ये प्रेस केल्यानंतर बघायचं की बॅक साईडला पण तिथेच आपली पिन आली आहे का, म्हणजे आपल्याला बरोबर अंतर व्यवस्थित मिळतं पाठीमागचं आणि पुढचं. तर आता बघा, हे इथून आणि इकडून बरोबर अंतर मिळालं. आता आपल्याला हा टक्स पुढे घ्यायचा आहे.
तर स्टार्टिंग लॉक करायचं. यानंतर हा टक्स पुढंपर्यंत येताना मात्र याच पद्धतीने बारीक करत घेऊन यायचं आहे आपल्याला. पुढे पण लॉक करायचा. यानंतर या बाजूचा टक्स, तर हा टक्स सेम जसं आत्ता दाखवलं त्याच पद्धतीने पिन्स लावून हा सेट करायचा आणि टक्स देऊन घ्यायचा. तर बघा या पद्धतीनं हे आपले टक्स देऊन होतील. आता आपल्याला हा मेन इकडचा आर्महोल वरचा टक्स घ्यायचा आहे. तर हा टक्स घेताना पण ही आणि ही लाईन बघायची. या इथे आपल्याला पकडायचं आहे आणि इथून जसं हे कापड तिरकं जातं आहे ते जाऊ द्यायचं आहे. आणि इथे पण आपल्याला लाईन्सवरती लाईन्स आली आहे का हे पण चेक करायचं आहे. आलेली आहे. तर इथे जेव्हा मी पिन्स घेतली त्यावेळेला याच लाईनवरती आलेली आहे. तर इथून आपण आता हा टक्स देऊन घेऊया. बघा इथे बरोबर लाईनवरती आणि इकडे पण. इथे पण आपल्याला कुठे टोक बनवू द्यायचं नाही. अगदी कमी कमी करत आणायचा म्हणजे टोक वगैरे काही बनत नाही. तर बघा हे या पद्धतीने आपल्याला हे टक्स चारही इकडचे देऊन झाले. आता सेम याच पद्धतीने आपल्याला या अस्तरच्या भागावरती पण टक्स घ्यायचे आहेत. पण हे टक्स कुठे घ्यायचे आहेत? आतल्या बाजूला. इकडे टक्स घेतलेत ना तर हे पण या बाजूला जेव्हा आपण फॅब्रिक यावरती टर्न करू त्यावेळेला दोनही टक्स आपले ह्याचे आतमध्ये आले पाहिजेत आणि मेन फॅब्रिकचे पण आत असले पाहिजेत. त्यामुळे इकडचे टक्स आपल्याला इथे घ्यायचे आहेत आतमध्ये. इथे बॅक साईडला घ्यायचे नाहीत, हे लक्षात ठेवा, जेणेकरून फिनिशिंग आपली आतून बाहेरून सेम दिसणार आहे. तर या पद्धतीने हे टक्स आपण इथे आतल्या बाजूने घेतोय. ओके, की शिवल्यानंतर हा टक्स आणि हा टक्स इथे आतमध्ये राहील आणि फिनिशिंग म्हणाल तर या बाजूने पण फिनिशिंग तुम्हाला प्रॉपर मिळणार आहे. तर हे टक्स आपण सगळे सेम आत्ता घेतले त्याच पद्धतीने देऊन घेऊयात. तर बघा यांना आपल्याला सगळीकडे इकडे आपण टक्स देऊन घेतले. आता यांना इस्त्री करून घ्यायची आणि मग आपल्याला टिप देऊन घ्यायची आहे. आणि यांचे जे टक्स आहेत ते यांचे अस्तरचे या बाजूला गेले तर मेन फॅब्रिकचे त्याच्या अपोजिट बाजूला घ्यायचे, म्हणजे इथे जिथे टक्स आहे तिथे जास्तीचा फॅब्रिक जमा होणार नाही. ओके, या पद्धतीने इथे आपल्याला टक्सना इस्त्री करून घ्यायचे आहे. ते कोणत्याही एखाद्या बाजूला आपल्याला हे टक्स सगळे घालवायचे, म्हणजे यांचं अंतर मॅनेज करायचं. तर हा वरच्या बाजूला जातोय तर हा वरतीच देऊन घेऊ. तर अस्तरमध्ये हा टक्स आपण वरच्या बाजूला घालवला बरोबर इथे. तर हा हा इकडे खालच्या बाजूला घ्यायचा, की जेणेकरून तिथे अंतर कुठेही जास्त व्हायला नको. तर या पद्धतीने आता हा टक्स आपण खाली घालवला तर याच्यामध्ये आपण इकडे वरती घालवायचा. या वरच्या बाजूने पण एक वेळ इस्त्री करून व्यवस्थित घ्यायची. इस्त्री केल्यामुळे तुमचं ब्लाऊजचं जे फिनिशिंग आहे ते खरंच खूप छान येतं. तर बघा इथे यानंतर आतल्या बाजूने पण टक्स व्यवस्थित आपल्याला हे सेट करून घ्यायचे. यानंतर इथे गळ्याला पण इस्त्री करून व्यवस्थित सेट करून घ्यायचा. आता इथे सगळीकडे ना मोठी 5ची टीप देऊन आपल्याला हे मेन फॅब्रिक सर्व बाजूनी अटॅच करून घ्यायचं आहे, मेन फॅब्रिक आणि अस्तर. तर हे आपण हे एक्स्ट्राचं कट करून घेतलं आपण, थोडासा पोर्शन होता तो, आणि या पद्धतीने आपला हा फ्रंटचा पार्ट रेडी झालेला आहे. ओके, तर याला बघा कुठेही एक्स्ट्रा असा कोना वगैरे आलेला दिसणार नाही. या पद्धतीने आपल्याला हा पार्ट रेडी करायचा आहे. तर आता याची क्रॉसपट्टी कशी लावायची ते आपण बघूया. की खालच्या बाजूने एक होतात आहे, सरळचा भाग आत आहे, अस्तरचा पण सरळचा भाग आत आहे. ओके, या पद्धतीने ठेवून घेतलं आणि याच्यावरती इथे आपल्याला खालच्या बाजूला अस्तर एक सूत सोडायचं आणि मग इकडंपर्यंत आपल्याला ही टीप देऊन घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीने. आता हे वेल्वेट कापड आहे त्याच्यामुळे कापड हे खूप सरकतं, आपल्याला व्यवस्थित पकडूनच हे काम करावं लागतं, कारण हे फॅब्रिक शिलाई करताना खूप
खालीवर होत राहतं. तर हे बघा, हे या पद्धतीनं घेतलं. आता आपल्याला याला नॉचेस देऊन घ्यायचे आणि याला आता हे शिलाईचा जो भाग आहे तो अस्तरच्या बाजूला आला पाहिजे आणि याच्यावरती इथे प्रेस टिप देऊन घ्यायची. आणि आता हा आपला पोर्शन लावण्यासाठी रेडी झालेला आहे. तर सेम याच पद्धतीने हा पोर्शन पण तयार करून घेऊयात आपण. तर ह्या दोनही पट्ट्या आपण या पद्धतीने तयार करून घेतल्या. आता ह्या आपण आपल्या मेन फॅब्रिक बरोबर लावायच्या कशा ते आपण बघूयात. तर हा आहे या बाजूचा पार्ट आणि हा आहे या बाजूला. तर हे आता इथे लावत असताना ह्यातला एक पार्ट आपण लावून बघूयात कसा घ्यायचा आहे. तर हा आपण बाजूला ठेवूया आणि याला कसं घ्यायचं आहे ते बघूयात. तर इथे या पद्धतीने पहिल्यांदा असाच ठेवून घ्यायचा हा पोर्शन इथे आपल्याला, बरोबर. हा ठेवल्यानंतर हा असा पुढे पलटायचा आहे. पलटायचा, हा पुढे सोडून द्यायचा पोर्शन आणि इथून या पद्धतीने बघा, इथून आपल्याला टीप द्यायला सुरू करायची आहे. अगदी जे तुम्ही शिलाईसाठी अंतर घेतलेलं आहे तेवढं अंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे. तर अर्धा इंच आपण इथे शिलाईमध्ये अंतर घेतलेलं आहे, तेवढं आपण ते अंतर घ्यायचं. तर या पद्धतीने ही टीप देऊन झाली. आता या बाजूला बघा, इथे आपलं एक्झॅक्टली जुळलेलं आहे. तुमच्यामध्ये समजा काही वेळेला क्रॉसपट्टीचा भाग जास्ती काढला असेल तर हा जास्त होतो, तर काही घाबरायचं नाही. जास्त झाला तर या बाजूला कट करून टाकता येतो आपल्याला फिटिंगच्या वेळेला. ओके, तर हे आपलं कट टू कट प्रॉपर जुळलेलं आहे. आता काय करायचं आहे, याला बघा, हा जो वरचा भाग आहे हा इथे आपण आता टीप देऊन घेतली. हा आपला पुढे आहे पोर्शन, बरोबर. हा आता या पद्धतीने पुढचा पोर्शन गोल गोल गुंडाळायचा आहे. ओके, हा असा गुंडाळायचा इथंपर्यंत आणि हा जो क्रॉसपट्टीचा भाग आहे तो याच्यावरून आपल्याला याच्यावरती असा आणायचा आहे इथे. आणि आत्ता जिथे आपण टीप दिलेली आहे त्याचवरती आपल्याला ही टीप देऊन घ्यायची आहे. तर हे व्यवस्थित इथे सेट करायचं. आणि ही टीप देत असताना आपण जे आता गुंडाळून कापड घेतलेलं आहे तर ते कुठेही या टीपमध्ये आलं नाही पाहिजे. या पद्धतीने या बाजूला असं इथे आत सेट करायचं. तर बघा, हे फॅब्रिक आहे त्याचं आतमध्ये सेट करायचं आणि या टीपवरच आपली ही टीप आली पाहिजे. आता याच्यामधून आपल्याला हे फॅब्रिक आहे ते बाहेर काढायचं. आता इथे तुम्हाला या इथे व्यवस्थित इस्त्री करून हा पोर्शन सेट करून घ्यायचा आहे. ओके, तर या पद्धतीने इथे मी इस्त्री करून घेतली. तुम्ही सुद्धा या बाजूला इथे इस्त्री करून घ्यायची आहे. आणि इस्त्री केल्यानंतर बघा, सेट झाल्यानंतर भाग आपला किती छान दिसतोय ते. आणि या बाजूला पण अगदी स्ट्रेटमध्ये आपली पट्टी तयार झालेली आहे. कुठेही इथे कर्व किंवा काही शेप आलेला नाही. तर हे जे आहे ते अंतर आपल्याला इकडचं कट करून घ्यायचं, जे काही एक्स्ट्रा फॅब्रिक असेल ते. आणि इथे आता आपल्याला सेम असाच आपण दुसरा पार्ट पण रेडी करून घेऊयात. तर बघा, या पद्धतीने आपला हा पार्ट रेडी झालेला आहे. आता याला हुक आणि आयपट्टी कशी लावायची आहे आता डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहेत अपलोड. त्याचबरोबर अगोदरच्या ब्लाऊजमध्ये सुद्धा हा आपला पार्ट झालेला आहे, त्याच्यामुळे ते तुम्ही सर्व करून घ्यायचं आहे. इथेच आपण तोही घेतला तर खूप व्हिडिओ मोठा होतो आणि मग बघायलाही तुम्ही कंटाळा करता. तर गळ्याचा आपला पाठीमागचा बॅक साईडचा पोर्शन जसा आहे तसा ठेवून इथे आपण हा शेप ड्रॉ करून घेतला. ओके, आणि हा आता आपण कट करून घेऊ. त्यानंतर बाहेरच्या बाजूने 1.5 इंचच्या आसपास मार्जिन ठेवून आपल्याला हे पण कट करून घ्यायचं. या पद्धतीने हे होईल. आता ही पट्टी आपल्याला याच्यावरती आपल्या गळ्याला इथे लावायची या पद्धतीने. आणि याला तिथे आपल्याला इस्त्री करून घ्यायची आहे.
तर बघा, गळा तयार करत असताना मेन फॅब्रिकचा सरळचा पोर्शन वर ठेवला, त्याच्यावरती अस्तर ठेवलेला आहे. हे अस्तरला कॅनव्हास पेपर त्याच्याच मापामध्ये कट करून इथे आपल्याला अर्धा इंचांची शिलाई घेणार आहोत, म्हणून अर्धा इंच मार्क करून घेतलेला आहे गळ्याच्या शेपमध्ये. आणि याच्यावर आता आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. तर मी ही टीप देऊन घेते. तर ही आपण गळ्याला टीप देऊन घेतली. त्यानंतर आतमध्ये फक्त 0.25 अंतर ठेवायचं आहे आणि बाकीचं हे आपल्याला सगळं कट करून घ्यायचं आहे. पूर्ण गळ्याला नॉचेस देऊन घ्यायचे. सेंटर नॉच इथला आतपर्यंत द्यायचा, की जेणेकरून हा इथे व्यवस्थित आपला पोर्शन फोल्ड झाल्यानंतर कुठेही इथे खेचल्यासारखा भाग तयार नाही झाला पाहिजे. आतल्या शिलाईच्या अगदी कट टू कट आपल्याला तिथला कट देऊन घ्यायचा. शिलाई कट झाली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची, नाहीतर मग तिथून आपल्याला ब्लाऊज उसवायला होईल. तर या पद्धतीने हे कट करून घेतलं. आता हे अस्तर जे आहे ते पुढच्या बाजूला पसरवायचं आणि खालची शिलाईचा जो पोर्शन आहे तो पण अस्तरच्याच बाजूला राहिला पाहिजे. या पद्धतीने घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला प्रेस टीप देऊन घ्यायची आहे. या पद्धतीने सगळ्या गळ्याला ही टीप आपल्याला देऊन घ्यायची आहे. तर वरच्या बाजूने बघा, 1.5 इंच पोर्शन वरती टीप नाही द्यायची आहे, तिथून खाली आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. यावरती अगदी काठाची टीप म्हणतो आपण, ती आपल्याला इथे 0.25 किंवा काठाची टीप म्हणा ही आपल्याला इथे देऊन घ्यायची आहे. वरच्या बाजूला थोडंसं अंतर आपण सोडलेलं आहे. तर ही टीप तुम्ही दिला तरी चालणार आहे, नाही दिला तरीही चालते, पण गळा व्यवस्थित सेट बसतो याच्या दिल्यामुळे. त्यामुळे इथे पण आपल्याला हे अर्धा इंच या बाजूला वरती सोडायचं आहे, म्हणजे हा पोर्शन इथपर्यंतच आपल्याला टीप द्यायची आहे. तर बघा, या पद्धतीने टीप देऊन झालं. याच्यानंतर आपल्याला हा जो बॅक साईडचा खालच्या बाजूचा पार्ट आहे त्यामध्ये आता इथे बघायचं आहे आपल्याला की काही एक्स्ट्रा वगैरे काही कापड आहे का, कारण आपण थोडं एक्स्ट्रा कट केलं होतं, बरोबर. तर हे जर काही एक्स्ट्रा दिसत असेल तर तुम्हाला इथे हे सगळं कट करून घ्यायचं आहे. ओके. त्यानंतर मग आपल्याला ही पाठीची पट्टी म्हणजे खालच्या बाजूने पण आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आणि मग टीप द्यायची आहे. त्याच्यामुळे हे जर काही एक्स्ट्रा दिसत असेल तर ते या पद्धतीने कट करून घ्यायचं. तर हे कट करून घेतल्यानंतर आता हे बघा, या बाजूचं पण आता इकडे थोडंसं अंतर आहे, या बाजूला पण इतकंसं अंतर आहे. तर हे एकतर तुम्ही आत्ताच कट करून घेऊ शकताय किंवा एकतर इथे मार्क करून ठेवा की इथून आपल्याला ही टीप आपलं मेन म्हणजे अस्तर आहे ते लागणार आहे आणि या इथे आपलं हे अस्तर या पोर्शनवरती लागणार आहे. तर इथे मी 4 इंचांचा टक्स घेणार आहे. या बाजूतून इथे हा इकडे अर्धा इंच, इकडे अर्धा इंच हा टक्स आपला इथून असा असणार आहे. सेम याच बाजूत इथे हा आतल्या बाजूने टक्स घ्यायचा आहे या बाजूतून. तर हा ही इथपर्यंत येईल, या बाजूला अर्धा इंच, या बाजूला अर्धा इंच हा असा इथे टक्स असेल. तर हे आपण टक्स बघा इथे मी पकडणार आणि या पद्धतीने किंवा इथून बॅक साईडला घ्यायचं. यानंतर या फॅब्रिकवरचा टक्स पण आपल्याला आतल्या बाजूवरच घ्यायचा आहे. हा इथे घेतला, कमी कमी करत आपल्याला हा टक्स इकडे आणायचा आहे. तर याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूचे पण टक्स देऊन घेऊया. तर बघा, या पद्धतीने हा आपला टक्स तयार झालेला आहे. ओके. तर सेम या दुसऱ्या बाजूला पण असेच टक्स देऊन घेऊया. तर बघा, हे आपण इथलेही टक्स देऊन घेतला आणि हे पण दोन्ही टक्स देऊन घेतले. हे आता हे दोन्ही आतल्या बाजूत आलेले आहेत, बरोबर. आता मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने या पद्धतीने हे फॅब्रिक आतमध्ये घ्यायचं आहे. तर हे एकदा लांबून तुम्हाला दाखवते. तर हा आपला असणार आहे या पद्धतीने पोर्शन रेडी, बरोबर. तर आता खालची टीप घेताना आपल्याला काय करायचं आहे, तर हे जे फॅब्रिक आहे ते या पद्धतीने गोल गोल करत इथपर्यंत आणायचं. मेन फॅब्रिकचा पोर्शन हा वरती घेतला या पद्धतीने. ओके. त्यानंतर हा याच्या खालून आला पाहिजे. ओके. तर हा खालून आल्यानंतर इथे आपल्याला हा सेट करायचा आहे. आता हा टीप देत असताना आपल्याला हा पण पोर्शन काय करायचा आहे, इकडचा पण आतच घालवायचा आहे. आणि जसं मगाशी तुम्हाला मी दाखवलं की हे इथे आता आपलं मगाशी आपण खालच्या बाजूने व्यवस्थित सगळं कट करून हे आपलं इथून अंतर आलं होतं सेटवालं. तर इथूनच आता टीप द्यायला सुरुवात करायची आहे आणि अस्तरचा भाग आहे तो थोडासा खाली एक्स्ट्रा ठेवायचा, की जेणेकरून हे जे मेन फॅब्रिक आहे ते टीप नंतर म्हणजे पुढे बाहेर दिसलं नाही पाहिजे.
अशा पद्धतीने याची शिलाई येणार आहे. म्हणून 2 सूत आपल्याला इकडे बाहेर ठेवायचं आहे किंवा एक लाईन एवढं जरी ठेवलात तरीही बास आहे. आणि त्यानंतर खालच्या बाजूने अर्धा इंचाची आपल्याला टीप द्यायची आहे. आता इथे अर्धा इंच म्हणजे हे एक सूत खाली सोडलेलं आहे त्याच्यासहित अर्धा इंच पकडायचं, नाही तर याच्यातला अर्धा इंच पकडला तर खूपच म्हणजे एक लाईन इतका अंतर पाठीमागचं कमी होऊन जाईल. तर याच्यासहित अर्धा इंच म्हणजे ही एक लाईन सोडलेली आहे त्याच्यासहित अर्धा इंच अंतर आपण धरायचं आहे आणि शिलाई करायची आहे. तर बघा एक लाईन इतकं कापड ठेवलं आहे. याचा एकच या बाजूला घेतला तर एकच या बाजूला घ्यायचा, म्हणजे एकाच ठिकाणी फॅब्रिकचा असा गट्टू तयार होत आहे. तर आता याला पीक दिल्यानंतर थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला याला नॉचेस देऊन घ्यायचे आहेत. नॉचेस दिल्यानंतर आता याला या पद्धतीने घ्यायचं आणि जे आतलं हे शिलाईचा भाग आहे तो अस्तरच्या बाजूला झाला पाहिजे. एक्स्ट्रा आतला शिलाईचा पोर्शन आहे तो, आणि याच्यावरती आपल्याला प्रेस टिप देऊन घ्यायची आहे. तर जिथपर्यंत तुम्हाला देता येणं शक्य आहे तिथपर्यंत देऊन घ्या आणि उरलेली अपोजिट बाजूकडून दिला तरी चालेल. कारण जर इथे तुमची गळ्याचं पोर्शन पाठीमागचा गळा पाठीमागचा बेल्ट जर कमी असेल तर कदाचित तुम्हाला इथपर्यंत टिप देता येणार नाही. अर्ध्यापर्यंत देता येईल. तर या बाजूनी अर्ध्यापर्यंत द्या आणि पुन्हा त्या बाजूनी अर्ध्यापर्यंत दिला तरी चालेल. आणि गळ्याचा डीप म्हणजे पाठीची पट्टी असेल तुमची बऱ्यापैकी तर मग मात्र तुम्हाला हा अगदी कडेपर्यंत टिप देऊन याच बाजूने म्हणजे एकाच बाजूने टिप द्यायला गेला तरीसुद्धा ती त्या कडेपर्यंत देता येणार आहे तुम्हाला. तर इथे आपल्याला देता येणार आहे कारण आपली पाठीची पट्टी 4 इंच आहे, त्याच्यामुळे थोडं थोडं अंतर पकडलं तर या पद्धतीने आपल्याला या कडेपर्यंत टिप देता आलेली आहे. तुमचा जर पाठीमागचा पट्टीचा म्हणजे बेल्टचा पोर्शन 2 इंच किंवा 2.5 इंच इतकाच असेल तर ही टिप तुम्हाला कडेपर्यंत देता येणार नाही. तर बघा या पद्धतीने ही टिप देऊन झाल्यानंतर हे आपण कट करून घेतलं आणि आता हा आतला भाग आहे तो आपण बाहेर घ्यायचा आहे. तर आता बघा जेव्हा या पद्धतीने टिप घेतो तसं या बाजूला असं अंतर तयार येतं बाहेर आतल्या बाजूला, आणि हा जो अस्तरचा भाग आहे तो वरच्या बाजूला अजिबातही दिसत नाही. खूप फिनिशिंग चांगली येते. आणि आता इथे तुम्ही नाही टिप दिलात तरी चालणार आहे. या पद्धतीने खूप छान बाजू आपल्या पाठीमागच्या बाजूची फिनिशिंग येणार आहे. तर ही या पद्धतीने. आणि आता आपल्याला हे मेन फॅब्रिक आणि अस्तर हे कुठंपर्यंत अटॅच करून घ्यायचं आहे ते बघा. तर या बाजूने आपल्याला अटॅच करायचं आहे आणि ते इथंपर्यंत अटॅच करायचं आहे. एवढा भाग आपल्याला इकडे ओपन ठेवायचा आहे. फ्रंटची बाजू इथे आपल्याला ॲड करायची आहे. ती कशी करायची हे आपण बघणार आहोत. त्याच्यासाठी आपण इथंपर्यंत मार्क करून घेतलं आणि या बाजूनी टिप आपण इथंपर्यंत देऊन घेणार आहोत दोनही बाजूंना. आणि एक्स्ट्राचं हे कापड आहे ते कट करून घेते. तर बघा ही मी मोठी 5ची टिप देऊन घेतली आणि ती इथंपर्यंतच दिलेली आहे. हा पोर्शन आहे तो इथला ओपन ठेवलेला आहे फ्रंट पार्ट जॉईनिंगसाठी. तर सेम या बाजूलाही त्याच पद्धतीने करून घेते. तर बघा या पद्धतीने हा आपला बॅक पार्ट रेडी झालेला आहे. याची फिनिशिंग आतल्या बाजूनी बघा अशी असणार आहे. याला इस्त्री करून घ्यायचं आहे. जसं आपण स्टेप पुढच्या घेणार आहोत त्याच्यानुसार इस्त्री वगैरे करत गेलात तर ब्लाऊजची फायनल लुक एकदम अमेझिंग असणार आहे. तर या पद्धतीने आपला हा बॅक पार्ट रेडी झालेला आहे. तर याचा आता आपण फ्रंट पार्ट बघूयात आणि मग तुम्हाला हाच भाग फ्रंट पार्ट बरोबर कसा जॉईन करायचा हे पण सांगेन. तर शोल्डर कशी जोडायची ते आता आपण बघूयात. तर शोल्डर जोडण्यासाठी बघा हा आहे आपला बॅक पार्ट. बॅक पार्टचा सरळचा भाग वरती घेतला. हा आहे आपला फ्रंट पार्ट. फ्रंट पार्टचा सरळचा भाग सरळच्या भागावरती ठेवला, उलटा भाग वर आहे. आता याच्यामध्ये आपण बॅक पार्टला एवढा पोर्शन ओपन सोडला होता बरोबर. इथेपर्यंतच आपण 5ची टिप घेतली होती आणि हा एवढा पोर्शन ओपन ठेवला होता. तर तोच आता इथे आपल्याला या पद्धतीने सेट करायचा आहे. तर हा इथे एक सूत इकडे आपलं इथे अंतर असलं पाहिजे आणि याला पुढे ठेवायचं आणि इथे टिप देऊन घ्यायची आपल्याला. आता ही टिप दिल्यानंतर आता आपल्याला हा पोर्शन याच्यावरती फ्लॅप करायचा आहे. ओके, फ्लॅप केल्यानंतर इथे बरोबर जेवढं खाली घेतलं होतं तेवढंच अंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि एक मोठी टिप पहिला देऊन घ्यायची की बघायचं आपलं खालीवर कुठे अंतर झालेलं नाही आहे ना, आणि मग आपण छोटी टिप देऊन घ्यायची. तर बघा हे या पद्धतीने झालं की या इथे आपलं हे फिनिशिंग
अशा पद्धतीने येणार आहे. तर इथे सुद्धा अगदी प्रॉपर फिनिशिंग आपलं आलेलं आहे. तर हे या पद्धतीने फिनिशिंग आलं हे आपलं फिक्स झालं की मग आपल्याला इथे पुन्हा डबल टिप देऊन घ्यायची आहे. पण हे पहिला चेक करायचं तुमचं हे अंतर व्यवस्थित आले का, नाही तर मग काही वेळेला कोणा वगैरे बाहेर येतो आणि मग ते दिसायला चांगलं दिसत नाही. आता हे आपलं प्रॉपर आलेलं आहे. तुम्ही फास्ट करण्याच्या ह्याच्यामध्ये दोन्ही फॅब्रिक एकाच वेळेला पकडून काही वेळेला टिप घेतली जाते आणि मग हे सगळा गोंधळ निर्माण होतो. तर असं न करता या पद्धतीने फिनिशिंग घ्यायची आहे. तर हा आपला इथे असं होईल हे तयार. आता इथे पण आपल्याला हे टिप देऊन आतली मोठी 5ची टिप देऊन घ्यायची आहे आता या पोर्शनला. तर सेम दुसऱ्या बाजूचं पण शोल्डर आपल्याला या पद्धतीनेच रेडी करून घ्यायचं आहे. ओके, तर चला. तर या पद्धतीने आपले हे दोनही शोल्डर्स रेडी झालेले आहेत. आता आपल्याला याच्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि याला बाही जोडायची आहे. तर आपलं रेडी शोल्डर 3 इंच आहे. तर इथून आपल्याला 3 इंचांवरती एक मार्क करून घ्यायचा. तर इथे 3 वरती एक मार्क देऊन घेतला आणि इकडे पण 3 वरती जिथे येणार आहे तिथे एक डॉट पॉईंट देऊन घेतला. तर हे आपलं 3 इंच शोल्डर तयार राहणार आहे आणि इकडे हे राहिलेलं आहे शिलाईसाठी अर्धा इंच. ओके, आता बाही लावण्या अगोदर एक गोष्ट चेक करायची आहे ती म्हणजे आपला हा साईड पार्ट बरोबर आहे का. तर हा बघा आपला अगदी एक्झॅक्टली बरोबर आलेला आहे. कुठेही कमी किंवा जास्त याच्यामध्ये आलेलं नाही. सेम या बाजूला पण आपल्याला बघून घ्यायचं की आपला कुठला पार्ट कमी किंवा जास्त आहे का. तर हे ज्या वेळेला तुम्ही एकमेकांना लावून बघाल त्यावेळेलाच तुम्हाला हे कळणार आहे. तर इथे लावल्यानंतर हा इकडच्या भागामध्ये हा बघा थोडासा किंचित हा पार्ट जास्त वाटतो इकडे. तर हे एवढंच आपल्याला हे कट करून घ्यायचं. तर हे कट करून घ्यायचं कारण हे बाही लावण्या अगोदर हे सगळं बघून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता बाही लावत असताना या बाजूला सेंटरपासून घ्या किंवा पहिल्यांदा चेक करून घ्यायची बाही आपली दोनही बाजूला व्यवस्थित पुरती आहे का. तर याचा जो नॉच दिलेला पोर्शन आहे तो असणार आहे पुढच्या बाजूला. ओके, तर याच्यातला हा नॉच दिलेला आहे बघा पोर्शन हा. तर हा असणार आहे आपला पुढचा भाग आहे याला. तर इथून आता आपण आणि बाहीसुद्धा चेक करून घ्यायची लावायच्या अगोदर इथून इथंपर्यंत कमी किंवा जास्त आहे का. तर आता इथे बघा, तर हे ठेवल्यानंतर जर काही इथे पण कमी जास्त असेल तर हे इथेच कट करून घ्यायचं म्हणजे आपली काखेतली टीप आहे ती अगदी प्लसमध्ये यायला मदत होते. जर हे अंतर आणि हे अंतर कमी जास्त असेल तर मग इथे प्लसमध्ये टीप येत नाही आपली, बरोबर. तर म्हणून मग काय करायचं, पहिला हे एक्स्ट्रा जे काय असेल ते कट करून घ्यायचं. आता बाही इथून आपल्याला लावायला पुरते का पहिला लावून बघायची बाही. तर बघा हे एक्झॅक्टली आपली बाही इथं एक्झॅक्टली पुरती आहे. त्याच्यामुळे आपण आता या साईडनंच लावायला घेऊया. समजा तुमची बाही कुठे कमी किंवा जास्त होत असेल तर तुम्ही दोनही बाजूंना तेवढंच अंतर सेम ठेवायचं आणि मग बाही लावायला घ्यायची आहे. जर कमी होत असेल किंवा जास्त होत असेल तरच सांगते. म्हणजे जर आपल्या फिटिंगच्या बाजूला ते जे काही जास्तीचं किंवा कमी होणार आहे ते साईडला जाईल आणि बाहीमध्ये कुठे काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि अर्धा इंचांचं शिलाई मार्जिन घेत आपल्याला बाही लावून घ्यायची आहे. तर यामध्ये या पद्धतीने बाही लावून घेते, दोनही बाही लावून घेऊन फिटिंग देऊन घेते. फिटिंग कसं द्यायचं असतं याचे व्हिडिओ आपले आहेतच. तर अशा पद्धतीनं या दोनही बाही मी लावून घेते आणि 2-2 टिप देऊन घ्यायच्या आहेत. तर याच पद्धतीने मी दुसरी ही बाही लावून घेते. ओके, तर या पद्धतीने आपली ही बाही तयार झालेली आहे. फिटिंग घेत असताना बॅक साईडच्या पार्टचा सेंटर पॉईंट आपल्याला काढून घ्यायचा, तो मार्क करून घ्यायचा या पद्धतीने. ओके, तर हा मार्क झाल्यानंतर हा ओपन करून घेतला. हा असणार आहे आपला बॅक पार्टचा सेंटर पॉईंट, बरोबर. याच्यावरती हा आहे हा इकडचा जो इथे आता आपण जिथे तुम्ही आई बनवणार असाल तर तो तुमचा आईचा पोर्शन इथे ठेवायचा आहे याच्यावरती. ओके, तर हा इथे ठेवून घेतला. याच्याबरोबर सेंटरवरती जिथे आपण मार्क केलेला आहे त्याच्याचवरती हा पॉईंट आला पाहिजे. इथे पिनअप करून घ्यायचं. त्यानंतर अजून एक पिन आपल्याला घ्यायची आहे ती म्हणजे इकडे हाताकडच्या बाजूला हात इथे एकमेकांवरती सेट करायचं. इथे एक पिन द्यायची. त्यानंतर इथे जिथे आपण काखेतले दोनही टिपा एकत्र येणार आहेत तिथे या पद्धतीने एकमेकांवरती ठेवायची आणि इथंही पिन देऊन लावून घ्यायची. आणि याच्या शिलाईचा पोर्शन हाताकडच्या बाजूला असला पाहिजे, पुढे, इकडे खाली नाही. त्यानंतर इथे आता जेवढं हे काही एक्स्ट्रा राहते ते या बाजूला इकडे कापड घालवायचं आहे आपल्याला आणि इथे या पद्धतीने ठेवून घेतलं. आणि आता इथून आपल्याला फिटिंगचं मेजरमेंट टाकायचे आहे. जिथं तुमचा कंबरघेरा आहे, कंबरघेराचा चौथा भाग. तर हे जे आय आपण इथे ठेवलेलं आहे, बरोबर, हे सेंटर पॉईंटच्या सेंटर पॉईंटवरती हा जो आय बनवण्याचा पोर्शन आहे तो ठेवला. तिथूनच मार्किंग घ्यायचं आहे. तर इथे आता मी
माझी कंबर घेर आहे 30, तर 30चा चौथा भाग येणार आहे 7.5, तर इथे मी 7.5 वरती मार्क करून घेतलं. त्यानंतर हाताचा घेर येतो आहे 8 वरती, बघूया बाही किती आहे, 8.5 आहे, तर 8.5 वरती 11.5 आहे बरोबर. तर 11.5च्या म्हणजे 12 जरी पकडलं तरी 6ला एक लाईन कमी. ओके, तर हे या पद्धतीने येईल. तर हे मी इथे मार्क केलं. आणि आता तुम्हाला एक शॉर्टकट सांगते. आता हा पॉईंट आपल्याला मिळाला, हा पॉईंट वरचा मिळाला, सेम तुम्ही या पद्धतीने इथून खाली फिटिंग टाकलं तरीही प्रॉपर बसतं. ओके, पण ज्या वेळेला काही वेळेला कसं होतं, ज्यांचा चेस्टचा भाग जास्त असतो त्यावेळेला पण हे मात्र तुम्ही स्ट्रेट करून घ्यायचं. हे या पद्धतीनं असं पकडायचं की एक अगदी स्ट्रेटमध्ये ही पट्टी तुमची बसली पाहिजे. तर इथे या पद्धतीने मी इथे हे मार्क केलं. आणि अजून एक म्हणजे इथे छातीचा चौथा भाग आपल्याला मार्क करायचा असतो यावरती, किंवा या बाजूने 1.5 इंच आपण मार्जिन घेतलं होतं, तेवढं सोडून घेतला तरीसुद्धा बघा इथे इकडून 1.5 इंच आपण मार्जिन घेतलं होतं, तेवढ्यावर मार्क केलं तर ती लाईनसुद्धा बरोबर त्याच तिथे येते. म्हणजे ही फिटिंगची. इथे कसं होतं, खाली आपलं काही वेळेला कमी जास्त अंतर होतं, क्रॉसपट्टी आपण नंतर काढतो त्याच्यामुळे वगैरे, तर हे जास्त होऊ शकतं इकडच्या बाजूला. क्लिअर. तर बघा इथे हे थोडंसं जास्तच आहे. इथून बघितलं तर बॅक पार्ट बरोबर हे 1.5 इंचच आपलं मार्जिन आलेलं आहे, बरोबर 1.5 इंच. पण हे फ्रंट पार्टमध्ये क्रॉसपट्टीमध्ये काही वेळेला कमी जास्त अंतर होऊ शकतं. तर त्या पद्धतीने हे आपण फिटिंग टाकायचं आहे आणि ते टीप देऊन घ्यायची. स्टार्टिंगला लॉक करायची टीप, त्यानंतर पुढे इथे काखेमध्ये टीप द्यायला जेव्हा आपण येणार आहोत त्यावेळेला खालची आणि वरची टीप या पद्धतीने अशी व्यवस्थित बघून घ्यायची. हे दोन्हीकडचं अंतर पुढच्या बाजूला झालं पाहिजे. आणि मग इथे आपल्याला व्यवस्थित टीप घ्यायची आहे, अंदाज घेऊन खाली वरचं अंतर व्यवस्थित आलं पाहिजे. आणि मग आपल्याला ही टीप खाली घ्यायची आहे. खाली पण टीप लॉक करायची. आणि या पद्धतीने मग इथे आपल्याला 2 ते 3 टीप देऊन घ्यायचे. तर बघा हे जे आपलं इकडचं थोडंफार काही एक्स्ट्रा असेल ते कट करून घ्यायचं. एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून टाकायचं. इथे सगळीकडे ओव्हरलॉक करून घ्यायचं. आणि यानंतर आता तुम्हाला दाखवते की ते ज्यावेळेला तुम्ही या पद्धतीने स्टिचिंग घेणार आहात त्यावेळेला इथे बघा आपली काखेतली टीप अगदी प्लसमध्ये तयार झालेली आहे. तर अशाच पद्धतीची फिनिशिंग तुम्हाला तुमच्या ब्लाऊजमध्ये यायला हवी असेल तर आपल्या चॅनलला फॉलो जरूर करा. बघा अगदी प्लसमध्ये आपली ही टीप इथे तयार झालेली आहे. ओके, तर बघा आत्ताच आपण या ब्लाऊजची संपूर्ण स्टिचिंग बघितली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, नवीन काहीतरी शिकायला मिळालं असं जर वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर ऑल बटनवरती सेट करून ठेवा की जेणेकरून जेव्हा आपण नवीन व्हिडिओ अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती सगळ्यात अगोदर मिळेल. आणि यानंतर आपण कटोरी ब्लाऊज घेणार आहोत, त्यामुळे कटोरी ब्लाऊज ज्यांना शिकायचं आहे त्यांनी आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. ओके, तर उद्या किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण उद्या दुपारी आपण या लाईव्ह घेऊया. जर या संदर्भात तुम्हाला जर काही म्हणजे या ब्लाऊजच्या संदर्भात जर काही तुमचे प्रश्न असतील तर ते तुम्ही लिहून ठेवायचे आहेत. लाईव्ह आपलं फक्त अर्धा तास असणार आहे, त्याच्यामुळे 3 ते 3:30 या वेळेमध्ये ज्यांचे कोणाचे क्वेश्चन्स असणार आहेत तेवढेच घेतले जातील. 3:30 नंतर लाईव्ह आपलं बंद होणार आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला काही प्रश्न असतील त्यांनी लवकरात लवकर जॉईन व्हायचं आहे. तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम साईराम, काळजी घ्या स्वतःची. बाय.